कधी विचार केलाय का, एका मंदबुद्धी मुलाची जीवनकथा गुरुकृपेने कशी चमत्कारात बदलली? कुरवपूरच्या पवित्र भूमीवर घडलेल्या या अलौकिक कथेची सुरुवात अशी होते. श्रीपाद यती गोकर्ण येथे 3 वर्षे गुप्तवासात राहिले. त्यानंतर 4 महिने श्रीशैल पर्वतावर तपश्चर्या केली. पुढे कृष्णा गोदावरी संगमावर वसलेल्या पवित्र कुरवपूर गावात ते आले. तेथे त्यांच्या तेजामुळे आणि कृपेमुळे अल्पावधीतच त्यांची ख्याती दूर पसरली. याच कुरवपूरमध्ये एक अत्यंत वेदाभ्यासी ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अंबिका ही सद्गुणी, पतिव्रता आणि श्रद्धाळू स्त्री होती. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर तिला पुत्रप्राप्ती झाली. परंतु दुर्दैवाने तो पुत्र मंदबुद्धीचा होता. वडिलांनी त्याची मुंज झाल्यानंतर त्याला विद्याभ्यास शिकवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याची बुद्धी साथ देत नव्हती. ही चिंता सहन न झाल्याने त्या ब्राह्मणाचे निधन झाले. अंबिका विधवा झाली. उदरनिर्वाहासाठी तिला घरोघरी भिक्षा मागावी लागली. गावकरी त्या ब्राह्मणकुळाच्या अवस्थेवर हळहळ व्यक्त करत असले तरी तिच्या पुत्राची उघड निंदा करू लागले. तू वंशाला कलंक आहेस, तुझ्यामुळे तुझे वडील गेले, असे कठोर शब्द रोज त्यांच्या कानावर पडू लागले. ही निंदा त्या कोवळ्या मनाला असह्य झाली. एक दिवस त्या मुलाने आईला म्हटले, आई, असे पशुवत जगण्यापेक्षा मरणच बने. आईच्या मनातही जगण्याची आस उरली नव्हती. दोघांनी जलसमाधी घेण्याचा निश्चय केला आणि नदीकाठी गेले. तेथे श्रीपाद श्रीगुरू स्नान करत होते. मरण्यापूर्वी एका सत्पुरुषाचे दर्शन घ्यावे या भावनेने अंबिकेने त्यांना वंदन केले आणि म्हणाली, स्वामी, आम्ही बेहद त्यागासाठी आलो आहोत. आम्हाला सद्गती मिळो असा आशीर्वाद द्या. श्रीपादांनी करुणेने विचारले, बाई, देहत्यागाचे कारण काय? तेव्हा अंबिका अश्रूंनी म्हणाली, स्वामी, माझा पुत्र ज्ञानी, विद्वान आणि दीर्घायुषी व्हावा हीच माझी इच्छा होती. ती पुढील जन्मात तरी पूर्ण व्हावी. तिची व्यथा ऐकून श्रीगुरूंचे हृदय द्रवले. त्यांनी शांतपणे सांगितले, बाई, उपाय आहे. प्रत्येक शनिवारी प्रदोषकाळी श्रद्धेने भगवान शंकराची पूजा कर. यामुळे तुझे जीवन कल्याणमय होईल. यानंतर श्रीपादांनी तिला प्रदोष व्रताची कथा सांगितली. उज्जयिनीचा राजा चंद्रसेन आणि गोपबालाच्या निरागस भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकराने प्रत्यक्ष शिवालय निर्माण केले. त्या लहानशा बालकाच्या निख्खळ भक्तीने संपूर्ण नगराचे भाग्य उजळले. ही कथा ऐकून अंबिकेच्या मनात आशेचा किरण जागा झाला. तेव्हा श्रीगुरू श्रीपादांनी तिच्या मुलाच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. गुरुकृपेने क्षणातच त्याची बुद्धी जागृत झाली. तो महाविद्वान झाला. सगळीकडे त्याची प्रशंसा होऊ लागली आणि अंबिकेची इच्छा याच जन्मात पूर्ण झाली. यानंतर श्रीपादांनाच शिवस्वरूप मानले. ती नित्य प्रदोषकाळी त्यांची पूजा करू लागली. तुम्ही देखील दत्तगुरूंचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त जरूर लिहा.